सो आता आम्ही इथे गोकर्ण रेल्वे स्टेशनला पोचलो. तर थोड्या वेळाने आम्ही इथून हॉटेल्स वगैरे बुक करणार आहोत आणि मग हॉटेलला जाऊन थोडं फ्रेश वगैरे होऊन मग मंदिरात जाणार आहोत. तर अजून काय टॅक्सी कसं काय करायचं अजून काय ठरलं नाही आहे, बघू ठरतंय. सो आता आम्ही इथे गोकर्णाला पोहोचलो. तिथे एक्झॅक्ट महाबळेश्वर मंदिरच्या समोरच आम्हाला रूम वगैरे भेटले. आता सध्या जरा आम्ही इथं बसलो, थोडं रेस्ट वगैरे करतो. खूप हीट आणि खूप गरमी आहे. तर इथे ॲक्च्युली आम्ही आंघोळ करून निघालो तरी परत एकदा आमचे घामाने आंघोळ झाले. तर थोडं रेस्ट करू वगैरे आणि मग जेवायला वगैरे जाऊ आणि मग संध्याकाळी 4 वाजता आम्ही इथे मंदिरात दर्शन घ्यायला जाणार आहोत. तर बाकी दर्शन घ्यायला 4 वाजता जाऊ. तर अजून बघू. तिकडे आम्हाला आधीच सांगितलं गेलं की तिकडे म्हणजे हे फोटोज वगैरे अलाउड नाही आहेत. तरी बघू आता किती वेळ लागतो आहे सगळ्यांचं रेस्ट वगैरे करताना. तर आता आम्ही जरा बाहेर जेवायला वगैरे निघालो आहे. तर थोड्या नंतर जेवण वगैरे झालं, थोडं रेस्ट वगैरे करू आणि मग आम्ही लोक जाणार आहोत मंदिरात. आता बघू इथे जवळपास कुठे काही हॉटेल वगैरे आहे की नाही. एक आहे पण तो थोडा साऊथ इंडियन टाईप आहे. तर बघू अजून पुढे काय कसं काय होतं. आता आम्ही इथे जेवायला आलेलो पण इथे येऊन कळतं आहे का सगळ्यांचे ते साऊथ इंडियन थाळीच आहेत आणि बाकी अजून काहीच नाही. आणि बाकी आम्ही सगळ्यावर नाश्ता पण नाही केला, चहा पण नाही पिले, तसंच फिरतो इकडे तिकडे. तुम्ही घ्या मला तशी म्हणजे खूप कंटाळा आला आहे, खूप भूक लागली. आणि इथे काय असं नॉर्मल वडापावसारखं वडापाव वगैरे दुकान पण नाही आहे, काहीच नाही आहे इथं. खूप वैताग आला इथं. आता फक्त एक दोन वाजेपर्यंत थांबायचं आहे. मग त्यानंतर बघू आता काय थाळी वगैरे काय भेटते ते पण आता बघू काय भेटते असं काय. सो आता आमचं सगळ्यांचं आवरून झालं. आता आम्ही सगळं चाललो आहे की महाबळेश्वरच्या मंदिरात. सगळं आता निघालेत, मी पण आता जातोच आहे. तर लॉक वगैरे लावला आहे, जातोय आम्ही पुढे. अजून बघू गर्दी भेटते का नाही. सो आता आमचं दर्शन वगैरे घेऊन झालं आहे. गणपतीच्या मंदिरात पण गेलेलो आणि महाबळेश्वरच्या मंदिरात पण गेलेलो. तर आता आम्ही इथे बीचच्या साईडला म्हणजे चहा कॉफी वगैरे घ्यायला आलो, थोडं नाश्ता वगैरे करायला आलो. आता बघू हे झालं, थोडं शॉपिंग वगैरे करू आणि मग बीचवर वगैरे फिरू आणि मग रूमवर जाऊन झोपू. पुढे बघू अजून रात्री वगैरे काय होतं. उद्या सकाळी आम्हाला गोव्याला निघायचं आहे. तर बघू तरी किती लेट होतो वगैरे बघू. आम्ही आता चहा नाश्ता वगैरे करून त्या बीचच्या इथे आलो आहे. ते सनसेट झाला आहे ऑलमोस्ट, तरी बघा. तर आता आम्ही आलो इथे थोडी मसाल्यांची वगैरे शॉपिंग करायला. पाठीमध्ये तुम्ही बघू शकता इथे मसाले वगैरे असे ठेवले आहेत. आता इथे आम्ही खरीदारी वगैरे करू. तर पुढे अजून मम्मी वगैरे आता विचारते. या साईडला थोडं कपड्यांचं वगैरे पण शॉपिंग वगैरे चालू आहे. बघूया अजून काय मसाले घेतो, दाखवीनच मी. तर अजून बघूया पुढे. या साईडला असे टी पिस्तात वगैरे असे ठेवले, खूप दिदी वगैरे विकतात. मावशिया वगैरे मम्मी मावशा वगैरे सगळे विकत घेतात. असे बार्गेने वगैरे चालले इथे. इथे सगळ्या प्रकारचे मसाले वगैरे खडे मसाले ठेवले. जर तुम्ही पण गोकर्णामध्ये राहता आणि तुम्हाला ड्रायफ्रूट्स आणि मसाले वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही इथे येऊ शकता. हा यांचा व्हिजिटिंग कार्ड आहे. हे बघा इथे असं हे दुकान आहे यांचं. इथे गोकर्णामध्ये तुम्ही एक्झॅक्ट मेन बीच आहे ना त्याच्याच लाईनीमध्ये इथे यांनी कार्ड देऊन ठेवलं आहे. हा नंबर आहे, तुम्ही कॉल वगैरे पण करू शकता. आता पुढे बघूया अजून काय शॉपिंग करायची आहे. तो आता आम्ही सगळे जेवण वगैरे करून सगळे रिलॅक्स होऊन इथे रूमवर आलेत. सगळे कपडे वगैरे चेंज म्हणजे फुल रिलॅक्स होऊन आता सगळे चाललेत झोपायला वगैरे. मी पण झोपायला चाललो आहे. आता उद्या सकाळी बीचवर वगैरे आय थिंक आम्ही भिजायला चाललो आहे इकडच्या गोकर्णच्या. तर बघू भिजायला अजून तर नक्की नाही हो की नाही, पण बघू. गेलो तर मी रेकॉर्ड करीनच, नाहीतर मग मी उद्या सकाळी हा व्लॉग पण पोस्ट करून टाकीन. आता बघू. ह्याच्यानंतर मी गोवाचा पण एक व्लॉग बनवणार आहे, तो पण टाकीन मी. सो उद्या बघू काय होतं.